तुम्ही कधी विचार केलाय का, की आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये जर बाळ जन्माला आलं, तर त्याचं नागरिकत्व कुठल्या देशाचं असेल? ही गोष्ट ऐकायला मजेशीर वाटत असली तरी याची उत्तरं देशांप्रमाणे बदलत जातात. बहुतेक वेळा आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये बाळ जन्माला आल्यावर त्याच्या नागरिकत्वासाठी 3 गोष्टी बघितल्या जातात. पहिलं म्हणजे त्यावेळी विमान कुठल्या देशाच्या हद्दीत होतं. दुसरं हे पाहिलं जातं, की विमान कोणत्या देशात नोंदणीकृत आहे आणि तिसरं म्हणजे पालक कोणत्या देशाचे नागरिक आहेत. 1961च्या एका आंतरराष्ट्रीय करारानुसार जर एखादं बाळ जन्माला आल्यावर त्याला कोणत्याही देशाचं नागरिकत्व मिळत नसेल, म्हणजे ते स्टेटलेस होत असेल, तर त्याला ज्या देशाच्या विमानातून प्रवास करतोय त्याच देशाचं नागरिकत्व दिलं जातं. भारतामध्ये यासाठीचा नियम अगदी सरळ आहे. पालकांपैकी कोणीही एक जर भारतीय असेल, तर बाळाचा जन्म कुठेही झाला तरी बाळाला भारतीय नागरिकत्व मिळतंच. पण काही देश वेगळे आहेत, जसं की अमेरिका. जिथं त्यांच्या हवाई हद्दीत जन्मलं तरच बाळाला अमेरिकन नागरिकत्व मिळतं. आता यातही जर जन्म समुद्रावर किंवा कुठल्याही देशाच्या बाहेर झाला, तर सहसा विमानाची नोंदणी ज्या देशात आहे त्यावरून त्याचं नागरिकत्व ठरतं. थोडक्यात काय, तर आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये जन्मलेल्या बाळांचं नागरिकत्व ठरवताना त्याच्या पालकांचं नागरिकत्व सगळ्यात महत्त्वाचं असतं. जर त्यातून नागरिकत्व निश्चित होत नसेल, तर विमानाची नोंदणी कोणत्या देशात झाली आहे किंवा ते कोणत्या देशाच्या हवाई क्षेत्रात आहे यावर विचार केला जातो. ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लगावतीला फॉलो करा.